म्युच्युअल फंड अर्थात आपल्या अभ्यासाचाही तो विषय आहे. अजूनही पेनिट्रेशन कमी आहे. ही जी वाटचाल आपण बघतोय आणि जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे या म्युच्युअल फंडमधल्या इन्व्हेस्टमेंटवर काही परिणाम झाला असं आपल्याला वाटतं का? इन्फ्लोवर म्हणा किंवा जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या मानसिकतेमध्ये. नमस्कार परत एकदा श्रोतेहो. तुम्ही बघा, म्युच्युअल फंड इंडस्ट्री जरी 81.5 लाख कोटीची आजच्या भारताची जरी असली तरी तुम्ही त्याचं पेनिट्रेशन बघाल तर अजून 4%च आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ की जर भारताची जनसंख्या 140 कोटी असेल तर त्यामध्ये फक्त 4% लोक आजच्या तारखेला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्ही जर भारताच्या GDP बरोबर ही कंपॅरिझन केली ती जवळजवळ 17 ते 18% आहे. बरोबर. तुम्ही जर ग्लोबल ॲव्हरेज बघितलात तर ग्लोबल ॲव्हरेज इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन जवळजवळ 55 ते 60% आहे आणि GDPचं बघितलं जवळजवळ 75% आहे. पण आपल्याकडे अजून भरपूर स्कोप आहे. हो, युद्धामुळे थोडं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आलेली आहे, पण तुम्ही एक लक्षात घ्या, कमी जरी झाली असली तरी लोकांचा विश्वास अजूनही म्युच्युअल फंडकडे आहे. बरोबर आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडला तसं काही प्रॉब्लेम मला दिसत नाही आहे. सेकंडली तुम्ही सर्वात मोठा हे बघा की जरी तुम्ही म्हणाल की थोडा इन्फ्लो कमी आला तरी स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये सर्वात जास्ती पैसे आलेले आहेत. लार्ज कॅपमध्ये लोकांना थोडा पैसे कमी आलेले आहेत कारण एक तर व्हॅल्युएशन्स चांगले झालेले आहेत. त्यामुळे स्मॉल कॅपमध्ये थोडे पैसे जास्ती आलेले आहेत कम्पेअर्ड टू ऑल अदर सेक्टर्स. आणि पुढे जाऊन तुम्ही जे मला पेनिट्रेशन ॲम्फीचं स्वतःचं टार्गेट जवळजवळ 15 ते 20% वाढ आहे पुढच्या एका दशकात. बरोबर आहे. त्यामुळे ही प्रॉब्लेम जरी टेम्पररी असला तरी लॉंग टर्म मला काय तशी वावगं दिसत नाही. आणि म्युच्युअल फंडमध्ये लोकांना एक तर कळून चुकलं आहे की रिटर्न्स तुम्हाला येणार. भारताचे जे व्याजदर आहेत, तुम्हाला माहिती आहे की जर मला इक्विटी किंवा मला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर माझ्याकडे दुसरं आजच्या तारखेला गत्यंतर नाही आहे. थोडंफार धीमी गती झाली असेल पण जसं काय कुठल्याही स्लॉग ओव्हर्सच्या आधी थोडा बॅट्समन आधी सेट होतो आणि मग सेट झाल्यानंतर तो स्लॉग ओव्हर्सला रन हाणायला सुरुवात करतो. तसंच काहीतरी म्युच्युअल फंडचं आहे. थोडाफार जरी धीमी गती असेल तरी इम्पॅक्ट अजून तसाच आहे, फोर्स आहे तसा आणि गुंतवणूक ही म्युच्युअल फंडमध्ये नक्कीच वाढत राहणार. इम्पॅक्ट